बोल. तर आपली ही गाय आहे, ही गाय 35 प्लस चालते जुडी टायमाला. ही 35 प्लस चालते, ही 25 प्लस चालते, परत ही 25 प्लस चालते, ही 25 प्लस चालते, ही 20 प्लस चालते आणि ही 20 प्लस चालते. आपल्या 20 प्लसच्या आतली एक पण गाय चालते, 20च्या पुढे चालते आमच्या. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सध्या मी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, तालुका मंगळवेढा आणि गावाचं नाव आहे सलगर खुर्द. तर इथे आपल्याला शेतकरी दूध उत्पादक शेतकरी भेटलेले आहेत आणि खास ओळख त्यांची सांगायची झाली तर ते माझे वर्गमित्र आहेत. कॉलेजला आम्ही एकत्र होतो, परंतु त्यांचा जो दूध व्यवसाय आहे तो 10 वर्षापासून आहे आणि आता त्यांचा कसा व्यवसाय सुरू आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव बाळासाहेब बेरा बेराजदार, राहणार सलगर खुर्द, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9970 46 63 72. तर मला सांग की तू हा व्यवसाय कधीपासून करतोय? हा व्यवसाय गेले 10 वर्ष झालं चालू आहे. फक्त अगोदर कसं होतं, मी कॉलेजकडे असल्यामुळे इकडे लक्ष एवढं केंद्रित नव्हतं, त्यामुळं अगोदर 4 गायी होत्या. मग 4 गायीच्या नंतर 10 गायी केल्या आता कॉलेज संपल्यापासून. अच्छा. पहिली गाय कुठून आणली तू? पहिली गाय सांगोल बाजारातून आणलेली. त्या गायीची पहिल्या वेताला एक कालवड झाली, त्या कालवडीपासून वरची वाढत गेल्या. आता किती गायी आहेत? आता 9 गायी आहेत टोटल. 9. ओके. मग ह्यांचं व्यवस्थापन कसं असतं? चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं? चारा सकाळी आणि संध्याकाळी 2च टाइम देतो आपण. हो. त्याच्यामध्ये काय काय टाकतो तू? आता सध्या तरी आमच्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळं फक्त ज्वारीचा वाळाला कडबा आणि मुरघास आपण बोत भरून ठेवलेला आहे, तो एक टाइम मुरघास. तो तू स्वतः बनवलेला आहे? हो, स्वतः बनवलेला आहे आपण तो. ओके. आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं असतं? पाणी सकाळी आणि संध्याकाळी. इथे पाणी कशाचं आहे? विहिरीचं आहे, बोरचं आहे, दोन्ही पण आहे. काय हो. दूध किती लिटर निघतं एका गायीपासून? एका गायीचं दूध 20 ते 25 लिटर पर्यंत निघतं, दोन्ही टायमाचं एकत्र. दोन्ही टायमाचं. सगळ्यात जास्त दूध देणारी गाय कुठली आहे? सगळ्यात जास्त दूध देणारी गाय तिकडच्या कडेला आहे, 30 लिटर पर्यंत चालते, 30 प्लस चालते ती. 30च्या प्लस. ओके. आणि दुधाचा रेट कसा असतो? दुधाचा रेट फॅट आणि एसएनएफ वरती अवलंबून असतो. 3-5 8-5 एसएनएफ असतं, म्हणजे 3-5 क्वालिटी आणि 8-5 एसएनएफ. मग त्यानुसार आता सध्या दर आपल्याकडे आहे 27 रुपये. ओके. आणि जास्त दर किती भेटलाय दुधाला? दुधाला पाठीमागच्या वर्षी 37-38 रुपये पर्यंत होता. हो. आता ह्या गायींच्या ज्या कालवडी होतात त्याचं व्यवस्थापन कसं करतो तू? कालवडी आपण स्वतःच सांभाळतो आणि वाढवून आपण त्याच्यापासून गाय तयार करतो. ओके. आणि हे जे ह्यांचं जे दूध असतं त्याचे फॅट वाढवण्यासाठी काय करावं लागतं? त्याचं फॅट वाढवण्यासाठी आपल्याला खुराक जो असतो तो कोरडा खुराक द्यायला लागतो आणि मिनरल मिक्सर हा कंटिन्यू चालू ठेवायचं. वर्षभर 12 महिने मिनरल मिक्सर चालू ठेवायचं. ओके. त्याने फॅट वाढतं. हो. ओके. मग ह्या गायी दिवसभर इथेच बांधलेल्या असतात की मोकळ्या असतात? गाया मोकळ्या असतात फिरतीवर. मग त्याचा दुधावर काय परिणाम होतो? हो, गाया मोकळ्या राहील तेवढा व्यायाम होतो त्यांचा. त्यांचा व्यायाम झाल्यामुळं दुधाला पण थोडाफार फरक पडतो. ओके. आता ह्यांचा जर महिन्याचा खर्च बघितला तर किती असतो आणि कसा असतो, थोडक्यात सांग ना. महिन्याचा खर्च त्यांचा असतो कसा, एखाद्या वेळेस दवाखान्याचा खर्च म्हणा किंवा इतर खुराकाचा वगैरे इकडं वैरणीचा असा खर्च पकडला तरी 50% जातं त्यांना. हो. आणि उरतात किती महिन्याला? मग आपल्याला महिन्याला आता सध्या गाय आटल्यात, आपल्या 4 गाय चालू आहेत, बाकीच्या आटलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला सध्या एक महिन्याला 30,000 रुपये राहतात आता. ओके. आणि जास्तीत जास्त चांगलं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर किती राहतो प्रॉफिट? सगळ्या गाय चालू असतील तर व्यवस्थित केलं तरी 60,000 पर्यंत राहतो. ओके. महिन्याला. तर आता तू 10 वर्षांपासून एचएफ गायींचा व्यवसाय करतोय, तर याच्यामध्ये तुला काय काय अनुभव आलेत? म्हणजे प्रॉब्लेम काय काय येतात? प्रॉब्लेम म्हणजे आजार असतात त्यांचे. आता नवीन आलेलं लंपी स्किन डिसीज आहे, परत लाळ खुरकत असते. मग ते कसं आहे, त्याच्या वेळच्या वेळेला लसीकरण करून घेणं गरजेचं असतं. आणि लाळ खुरकतचं लसीकरण असतं ते जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात कंपल्सरी करून घेतलं पाहिजे. आणि नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये
लंपी स्किन डिसीजचं लसीकरण करून घेणं गरजेचं असतं. अच्छा. ह्या जर वेळच्या वेळेला लसीकरण झालं हा. तर ते आजार येत नाहीत एवढे हमी आहे आपली. त्यात परत मस्टेसिसचं पण होण्याचं प्रमाण जास्त असतं. ज्या गाई दुधाला जास्त असतात हा. त्यांना मस्टेसिस जास्त प्रमाणात होतं. मग त्यांचं कसं व्यवस्थित दूध निघतं, परत ते गाणीत बसतात का नाही ह्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं की कंपल्सरी त्यांना मस्टेसिस होणार. मग मस्टेसिसमुळे जर हार्ड असेल तर त्यात गाई पण जाऊ शकते. हो, त्यामुळं म्हणजे वेळच्या वेळ स्वच्छता? हो. आणि जर समजा मस्टेसिस झाली हा. तर त्यांना वेळेच उपचार करणं गरजेचं आहे. तात्काळ उपचार झाला तरच ते सडा वगैरे व्यवस्थित राहतो, ओके. अन्यथा तो सडा पण जाण्याची शक्यता असते. बापरे. मुरघास कसा तयार करतोस? मुरघास आपण दुधात असतं ना मका, हा. त्यावेळेस ते कट करून त्याचं कुट्टी करायची बारीक हा. आणि त्याचं कल्चर पावडर मिळते. हा. कल्चर पावडर आणून बॅगा भरायच्या किंवा खड्डा काढून काढलं तरी चालते, खड्ड्यात भरलं तरी होते. ओके. मग त्या मुरघासाची किंमत किती असते साधारणतः? मुरघासाचं किंमत म्हणजे कसं त्यांनी कसं करतात टनावरती कट करून आणि मुरघास करून द्यायला घेतात हा. किंवा आपण घरच्या घरी पण बनवू शकतो. मग आपल्याकडं मोठा कटर असेल ट्रॅक्टरवरचा हा. की त्याच्यावरती आपण मका तोडून ते आपण बनवू शकतो, काय प्रॉब्लेम मका नाही. घरचीच असते का त्याची? मका घरची असते. त्याच्यामुळे फरक किती पडतो विकत आणण्यात आणि घरी तयार करण्यात मुरघास? विकत आणण्यात आणि घरी तयार करण्यात जवळपास 50% वाढते किंमत त्याची. बापरे. हो, आणि हा कधी तयार करायचा असतो मुरघास? कधीही केला तर चालतोय, त्याला काही वेळ नसते. फक्त मका ही चिकातली पाहिजे, त्याला शिकायची चिक बाकी. मका पाहिजे. हो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही एचएफ गायींचा व्यवसाय करतात किंवा नवीन व्यवसाय करू इच्छिणारे काही मुलं असतात तर त्यांना काय तू संदेश देशील? तर ह्या व्यवसायामध्ये कसं आहे की हा जर व्यवसाय करायचाच असेल हा. तर मनापासून करावा लागतो आणि त्याला एक नादच लागतो. हा. नादाशिवाय हा व्यवसाय होऊ शकत नाही. बरोबर. कारण सध्याचा विषय कसा आहे, सध्याच्या ह्या दुधाचा दर आहे सध्या, हा. त्या दरावरती जर विचार केला हा. तर त्यात आपल्याला फक्त शेण सुद्धा राहत नाही त्यांचं. बरोबर. पण हा फक्त एक नाद म्हणून जोपासला जातोय आणि याच्यामधनं समजा पुढे जाऊन जर काही दर वाढला हा. तरच आपल्याला प्रॉफिट राहणार आहे. पण हे एक आपल्याला आवड आणि ह्या क्षेत्रात करायचं काहीतरी ह्या हिशोबाने आपण जातो, त्यामुळं हे करणं गरजेचं आहे. ज्याला नाद नाही, ज्याला फक्त पैशासाठी करायचंय त्याचा काहीच उपयोग होत नाही. तो घेणार, दर वाढला की ठेवणार, दर कमी झाला की विकून टाकणार, तिथं लॉसमध्ये जाणार, त्याचा काहीच उपयोग होत नाही. ओके. म्हणजे असा दुधाचा रेट किती पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला परवडलं पाहिजे? दुधाचा दर कमीत 35च्या प्लस असेल तर परवडते, नाहीतर त्यात काय राहत नाही. आणि या गायींच्या शेणापासून बाय प्रोडक्ट काय काय बनवता येतात? बायोगॅस बनवता येते, गांडूळ खत निर्मिती होते, स्लरी बनवता येते, होते. शेतीसाठी उपयोग करतात. हो, शेणखत वापरता येतं शेतीला. तर तुम्हाला हा व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्यवसाय परवडतो पण त्याला नाद पाहिजे आणि पेशन्स पाहिजेत की दर कमी झाला की निराश होऊन चालणार नाही, दर वाढला की योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे, दुधाचं फॅट क्वालिटी चांगली ठेवली पाहिजे. ह्या बाबी तसेच स्वच्छता पण खूप मॅटर करते या व्यवसायामध्ये. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.